वर्धिनी शोलापुर के 21वें वर्धापन दिन पर आप सभी का हार्दिक हार्दिक स्वागत है। स्वागत है उद्योग वर्धिनी के सक्षम परिवार में आपका। स्वागत है मैं से हम सफर में नारी शक्ति ने किए कार्य का। स्वागत है 21वीं वर्ष पूर्ति समारोह में आपका। तो आइए पधारिए, इस शुभ अवसर का आनंद द्विगुणित करते हुए आपके स्नेह से, शुभकामनाओं से और आशीर्वाद से आज हमारे स्नेह मिलन समारोह का आरंभ करते हैं। उद्घाटक श्रीमान उदयजी जवेकर उर्फ तात्याजी, राष्ट्रीय संघ के ज्येष्ठ प्रचारक तथा समारोह के प्रमुख मार्गदर्शक श्रीमान प्रमोद जी कुलकर्णी, सलाहकार प्रकल्प व्यवस्थापक CSR तथा उद्योग वर्धिनी सचिवा सौ मेधाजी विवेक राजोपाध्याय मंच पर पधारने की कृपा करें। भारत माता की प्रतिमा के सम्मुख दीप प्रज्वलन करते हुए समारोह का उद्घाटन हमें करना है। तिलक लगाते हुए हमारे प्रधान अतिथि का सम्मान हो रहा है। हमारे संस्कृति में दीप को बड़ा ही शुभ माना है। इस दीप में नवीनता है, मांगल्य है, बंधुता है, एकात्मता है। कृपया दीप प्रज्वलन ही करना है मेघाताई। भारत माता के प्रतिमा के सम्मुख दीप प्रज्वलन हो रहा है। तो ऐसे दीप के आभा में श्लोक पठन कर रही है उद्योग वर्धिनी की संचालिका सौ दीपाली जी देशपांडे, सौ गौरी जी अमड़ेकर, सौ शोभा जी श्रीवास्तव, सौ वृषाली जी कुलकर्णी तथा सौ गौरी जी मुळे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गुरवे नमः। व्यासपीठ पर उपस्थित मान्यवरों से अनुरोध है, आप मंच पर विराजमान होकर व्यासपीठ की शोभा बढ़ाएं। दीप प्रज्वलन से व श्लोक पठन से वातावरण बड़ा पावन हो गया है। आज उद्योग वर्धिनी के कार्य क्षेत्र की ख्याति और व्याप्ति चारों दिशाओं में परचम लहरा रही है। तो उसी के सफर का वर्णन देखेंगे, सुनेंगे। ऐसे सुअवसर पर पधारे गणमान्य वंदनीय अतिथिगण का सम्मान करते हैं और परिचय भी सुनते हैं। तो मंच पर विराजित मेधाताई से अनुरोध है, आप मंच का सम्मान करते हुए और पधारे यहाँ पर और परिचय भी दें अतिथिगण का तथा सम्मान भी करें। मी ते आम्ही प्रवास उद्योग वर्धिनीचा या कार्यक्रमाचे आजचे मार्गदर्शक आणि संस्थेचे पहिल्या दिवसापासूनचे मार्गदर्शक माननीय प्रमोदजी कुलकर्णी। प्रमोदजी मूळचे कराडचे, त्यांनी डबल डिप्लोमा आणि प्रोग्राम इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमधून पोस्ट ग्रॅज्युएशन केले। संघदृष्ट्या प्रथम वर्षी शिक्षित। 1984 ते 94 10 वर्ष अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ते। 10 वर्ष पूर्णवेळ कार्यकर्ते असताना ते अभाविपचे महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री राहिले आहेत। विविध आयामाचे संस्थापक सदस्य होते। मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या आंदोलनात सक्रिय सहभाग। खादी ग्रामोद्योग आयोग, भारत सरकारच्या अध्यक्षांचे तांत्रिक सल्लागार होते। 2004 ते 2023 सेवावर्धिनी संस्था पुणे यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते। त्या दरम्यान देशातील 200हून अधिक संस्थांना सेवावर्धिनीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले। त्यातीलच एक संस्था म्हणजे उद्योग वर्धिनी। सध्या पुणे येथे वास्तव्य। प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि CSRच्या विषयात कन्सल्टिंग करतात। माननीय प्रमोदजींचा सन्मान उद्योग वर्धिनीच्या संचालिका वर्षा विभूते यांनी भेटवस्तू आणि उद्योग वर्धिनीची शिदोरी देऊन करावा अशी विनंती करते। उद्योग वर्धिनीच्या महिलांनी तयार केलेल्या भेटवस्तू म्हणजे सोलापुरी जादरीचे जॅकेट,
खणाचा शेला आणि ही आनंदाची शिदोरीमध्ये आमच्याच महिलांनी तयार केलेली सोलापूरची कडक भाकरी, शेंगाची चटणी, चकली, कुरडई, पापड, शेवया यासारखे उन्हाळी पदार्थ. धन्यवाद सर, धन्यवाद वर्षाताई. आजच्या कार्यक्रमात ज्यांची विशेष उपस्थित आहे ते आमचे पितृतुल्य तात्या म्हणजेच माननीय उदयजी जोगळेकर. ते सर्वांना तात्या या नावाने परिचित आहेत. 1975 आर्किटेक्ट परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रचारक झाले. 1977 ते 1987 10 वर्ष सोलापूरला प्रचारक म्हणून काम केले. नंतर पुणे मुंबई येथे प्रचारक, 5 वर्ष कोकण प्रांत सहसेवा प्रमुख, नंतर 15 वर्ष सेवा विभाग अखिल भारतीय टोली सदस्य, देशभरातील सुमारे 1.5 लाख सेवा कार्याच्या डॉक्युमेंटेशनची जबाबदारी, सध्या पुणे येथे मुक्काम. अशा या पितृतुल्य तात्यांचा सन्मान श्री शुभराय महाराज मठाच्या मठाधिपती श्रीमती शुभांगी बुवा यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या सौ अंजली नंदकिशोर बल्लेवा त्या सोलापूर जिल्ह्याच्या माहेश्वरी महिला संघटनच्या उपाध्यक्ष आहेत. माझ्या शब्दांना विराम देते आणि पुढील सूत्र अंजलीताईंकडे सोपवते. हम आगे बढ़ते हैं. तरुण भारत पेपर के भूतपूर्व संपादक श्रीमान अरुण जी करमरकर, आपसे निवेदन है जिला अधिकारी सोलापुर के आशीर्वाद जी का संदेश पठन करने मंच पर पधारे. सोलापुर के माननीय जिलाधिकारी आज के कार्यक्रम में प्रमुख अतिथि के नाते उपस्थित रहने वाले थे, किंतु कुछ अपरिहार्य शासकीय कार्य की निमित्त उन्हें बाहरगांव जाना पड़ा, तो उन्होंने अपना संदेश लिखित रूप में हमें भेजा है. मैं आपके सम्मुख उसका पठन कर रहा हूँ. यानी एक दूसरे से लता मंगेशकर का गाना आशा भोसले की आवाज़ में आपको सुनना है. नमस्कार. उद्योगवर्धिनी या अत्यंत अर्थपूर्ण सामाजिक संस्थेच्या 21व्या वर्धापन दिन समारंभास उपस्थित राहण्याचा अपूर्व योग आज आला होता. मात्र अगदी ऐनवेळी उभ्या राहिलेल्या तशाच महत्त्वाच्या शासकीय कामामुळे मी प्रत्यक्ष येऊ शकलो नाही याची हुरहुर वाटते. उद्योगवर्धिनी आणि त्याच्या प्रवर्तक श्रीमती चंद्रिका चौहान यांनी चालवलेलं बहुअंगी प्रकल्प हे सामाजिक कार्याचं एक नमुनेदार उदाहरण आहे. या कामाची सदैव प्रगती होत राहील अशा सदिच्छा तर आहेतच, शिवाय प्रशासनिक स्तरावर या प्रकल्पासाठी जे जे सहकार्य लागेल ते सर्व कर्तव्य बुद्धीने मी देईन याची ग्वाही या निमित्ताने देतो. अगदी लवकरच प्रकल्पाला भेट देऊन आजच्या अनुपस्थितीची भरपाई निश्चितपणाने करीन. पुन्हा एकदा श्रीमती चंद्रिकाताई, त्यांच्या सर्व सहकारी भगिनी आणि उद्योगवर्धिनीला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद अरुणजी. मी ते आम्ही प्रवास उद्योगवर्धिनीचा 21 वर्ष, इतना लंबा स्वावलंबन योजना का सफ़र, उनकी रुचि के अनुसार उन्हें शिक्षा देते हुए पूरा करना यह कोई अकेले व्यक्ति का काम नहीं है, बल्कि इस सफ़र में सहयात्री बने अनेक यात्रियों का सहयोग भी महत्वपूर्ण है. विशेषतः महिला वर्ग को आर्थिक रूप से आत्मनिर्भर बनाने का कार्य चंद्रिका ताई ने किया है. शहर से दूर, प्रगति से दूर छोटे छोटे गांव में व बस्ती में बसी महिला को ढूंढते निकाला है. जिनके पास कोई काम नहीं, रोजी रोटी का साधन नहीं, उन्हें समय समय पर मार्गदर्शन करते हुए उद्योगवर्धिनी का यात्री बना लिया. ऐसे संस्था के 21 वर्षों से अध्यक्ष पद को सुचारू रूप से संभालने वाले चंद्रिका ताई से विनती है कि आप प्रास्ताविक का पुष्प अर्पित करने मंच पर पधारे. सर्वांना नमस्कार. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज, भिवू नकोस आपल्याला सगळ्यांना म्हणणारे स्वामी समर्थ महाराज, नेहमी मला बळ देणारे श्री शुभराय महाराज, शंकर महाराज, तुळजाभवानी, पंढरपूरच्या पांडुरंगा आणि आपण सगळे सोलापूर नगरीचे सगळेच उद्योगवर्धिनीवर अत्यंत प्रेम करणारे सगळे सोलापूरकर, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून वेगवेगळ्या कोपऱ्यातून
आलेले संघाचे स्वयंसेवक, अधिकारी आणि बाकी उद्योगवर्धिनी सारख्याच संस्था चालवणाऱ्या संस्था चालक, या सगळ्यांचं उद्योगवर्धिनीच्या वतीने स्वागत करते. ध्यासमा मंगलाचा आस त्याच्या पूर्तीची, हात हाती घेतले हो शृंखला ही शक्तीची, शृंखला ही शक्तीची. हे शृंखला शक्तीची आहे आणि ह्या शृंखल्यामध्ये प्रत्येक जणांचा हातभार आहे. 21 वर्षाचा प्रवास, वेळ मला 8 ते 9 मिनटं दिलेली आहे. प्रयत्न, प्रिसिजनचा मार्गदर्शन आणि नेहमी प्रेरणा घेऊन आम्ही काम करणारे, आम्ही नेहमी लक्षात ठेवतो की वेळेत सुरू करावं आणि कमी बोलावं, काम जास्त करावं. हे तुमच्याकडनं आम्ही प्रेरणा घेतोय खरं. आज आपल्या कार्यक्रमांसाठी माननीय जिल्हाधिकारी साहेबांची खूप इच्छा होती की ते यावं आणि त्यांना सगळ्यांना भेटायचं पण होतं, उद्योगवर्धिनीचं काम बघायचं होतं. पण सरकारी काम ते प्रथम कर्तव्य आहे आणि त्यांना तिथं जायला लागलं. ते इथं अनुपस्थित असले तरी आत्ता त्यांचा मेसेज होता की माझं लक्ष सगळं तिथंच आहे. तेच आपल्या परिवाराचे एक सदस्यासारखं त्यांचं लक्ष आहे. त्यांचंही स्वागत. इथं उपस्थित आजच्या कार्यक्रमाला जे पहिल्या दिवसापासून, म्हणजे मी लग्न करून आले मला पहिली बघितली असेल तर माननीय तात्याजी आहे आणि तेव्हापासून मार्गदर्शन करणारे पितृतुल्य आमचे तात्या. प्रमोदराव, उद्योगवर्धिनी सुरू झाली तेव्हापासून प्रत्येक क्षणोक्षणी भाभी असं कार्यालय चालवायला पाहिजे, अशी संस्था चालत असते, म्हणजे एक छोटा भाऊ असतो आणि कसं मार्गदर्शन करते तसे मार्गदर्शन करणारे प्रमोदजी. इथे उपस्थित असलेले आमचे माननीय प्रांतप्रचारक मान्य अण्णाजी, बंकाकाजी, केशवजीबाई, शुभांगीताई, आज आपल्यामध्ये उपस्थित असलेले सोलापूर विद्यापीठचे कुलगुरू, त्यांच्याही बरोबर असणारे सर्व, आणि एक अत्यंत पाठीमागे ते विनम्रपणे बसले पण हिराचंद नेमचंदचे दोषी सर सपत्नीक आज इथं आलेले आहे, त्यांचंही, असे प्रत्येकांचं नाव घेणं शक्य नाही पण सगळ्यांचं स्वागतही करते. खरं काम सुरू केले तेव्हा कुठलाच संकल्प नव्हता किंवा ध्येय नव्हता किंवा दृष्टिक्षेपही नव्हतं की मला काम काय करायचं आहे. स्वतःची अडचण सोडवताना, आणि जेव्हा आपण नाट्य स्वरूपात बघणारच आहोत त्यामुळे त्या आढाव्याला मग खूप जाणार नाहीये, पण अडचण सोडवताना वाटत होते की एकट्याने काही करायचं नाही. ज्या विचारधारांनी मी चालत होते त्या विचारधारा मला नेहमी खुणावत होती की आपल्याला सगळ्यांना घेऊन काम करायचं आहे आणि तेव्हा आपण सगळ्यांना घेऊन काय काय करता येईल. तर जेवढं माझा त्या 27 वर्षाच्या बुद्धीला पटत होतं तसं काम करत गेले आणि अनेक मैत्रिणी भेटत गेल्या आणि ते मैत्रिणी भेटत गेल्या तसं मार्गदर्शनही, कारण संघ विचारांनी प्रेरित असल्यामुळे, घरात संघाचं वातावरण असल्यामुळे नेहमी संघाच्या स्वयंसेवक अधिकाऱ्यांचं येणं जाणं, त्याच्यातच माननीय नानाजींची भेट ही माझ्यासाठी खूप अमूल्य आणि खूप दृष्टी देणारी ठरली. मान्य नानाजींना जेव्हा मी असं सांगितलं की नानाजी मला तुमच्याबरोबर राहून चित्रकूटला काम करायचं आहे, तेव्हा त्यांनी सांगितलं की तुला सोलापूरला उद्योगवर्धिनी म्हणून काम करायचं आहे. ज्या वेळेला 2 वेळचं जेवणाची भ्रांत होती म्हणजे 98 साली, तेव्हा नानाजी देशमुखांनी मला उद्योगवर्धिनी नाव दिलं. तसंच मान्य कुकडे काका आज इथं उपस्थित नाही राहू शकले पण त्यांनी सांगितलं की मला पूर्ण फिल्म पाठवून दे, मी बघेन. काकांची तब्येत बरी नसते पण काकांनी मला तेव्हा घरात सिलाई क्लास करत होते आणि बस्तीपर्यंत पोचवले ते काका कुकडे. त्यामुळे काम घरातनं बाहेर पडलं आणि त्यानंतर कधीच पाठीमागे वळून पाहिले नाही. हे प्रवास सगळा सोपा नव्हता, पैसा पदरी नाही. आपण सगळ्यांनाच माहिती आहे की जेव्हा पैसा नसतो तेव्हा आपल्यावर बोटं अनेक उठतात, लोक नावही ठेवतात, पण ते कधीही मी विचार केला नाही. त्याच्यात माझं कुटुंब, पती, दीर, मुलं हे सगळे पाठीशी उभे होते आणि ते खंबीरपणे उभे होते, तेव्हा म्हणूनच मी हे सगळं काम करू शकलो आम्ही. आणि काळ तेव्हा वेगळा होता, जे सांगत होते ते काम होत होतं आणि आत्ताचा काळ थोडा वेगळा आहे. आता कामाची आम्हाला पद्धतही बदलावी लागली, काही तांत्रिक दृष्ट्यांचा सोबत घेऊन तर काही ट्रेनिंगच्या माध्यमातून. पहिलं 50 रुपयात भाकरीचा उद्योग केला, आता 50 रुपयांची गोष्टी केली तर छोटे मुलं म्हणतात की 50 रुपये म्हणजे 50 रुपयाची आत्ता किंमत नाही राहिली त्यांना, पण त्याच 50 रुपयाचा आत्ता करोडोचा टर्नओव्हर झाला आहे. हे तेव्हाची गोष्ट आहे की आत्तापर्यंत चालली आहे. पण आत्ता आव्हान वेगळे आहेत. आत्ता जेव्हा वस्त्यांमध्ये काम करतोय आणि शाळांमध्ये जेव्हा काम करतोय तेव्हा लक्षात येतंय की भेडसावतंय
की मुलींमध्ये पळून जाण्याचं, पलायनचं प्रमाण, धर्मांतरचं प्रमाण असेल किंवा अनेक गोष्टी त्यांना प्रलोभन देतात आणि त्यांना वेगळं काही करण्याची इच्छा आहे. त्यामुळे उद्योगवर्धिनीचा पुढच्या प्रवासात आम्ही निर्णय घेतलेला आहे की सुसज्ज आमचं ट्रेनिंग सेंटर असावं. आत्ता तुम्हाला असं वाटेल की मग तुमच्याकडे जागा, पैसे सगळं आहे का? तर काहीच नाही आहे. कालही नव्हते, आजही नाही आहे आणि उद्या मला माहीत नाही आहे. पण मी फक्त विश्वासाच्या आधारावर आणि आमच्या सगळ्या महिलांची ताकदीच्या आधारावर हे सगळा निर्णय आम्ही करतोय की आम्ही पुढे सुसज्ज ट्रेनिंग सेंटर आणि त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये तांत्रिक असे 10 कोर्स सोलापूर विद्यापीठला सोबत घेऊन, MSMEला सोबत घेऊन आम्ही हे सगळं ट्रेनिंग सेंटर सुरू करण्याचा मानस ठेवलेला आहे. याबरोबर ह्या सगळं काम करताना 2 गोष्टींची नेहमी उणीव जी भासते की मी शुभांगीताई नेहमी सोबत, पण आमच्या सोबत असायचं अपर्णा रामतीर्थकर. आज त्यांची खूप आठवण येते. ते असले तर माझं काम खूप सोपं झालेलं असतं. त्या तिथून आता बघत असतील, तिघींची जोडीमधली एक जोडी तुटली आणि संस्थेत कार्यरत असलेला आमचा संध्याताई राजोपाध्ये, ह्या दोघीही आज आपल्यामध्ये नाही आहे, पण त्यांच्या स्मृती म्हणूनच आमची शांत संध्या सुरू आहे. हे पण काम आम्ही त्याच्यात करतो. हे सगळं वाटचालीत आम्हाला काही मदत जी केली की सुरुवातीला घरं जेव्हा भाड्याने होतं आणि तिथं जेव्हा राहत होते तेव्हा अनेक लोक म्हणायचे की तुमच्या घरी खूप लोक येत आहेत, तुम्ही घर सोडा, आणि ते घर सोडायला लावायचं. त्यामुळे भटकत भटकत जिथं होतंय तेव्हा मला कुमारदादा करजगी, त्यांना विसरून चालणार नाही की त्यांनी आम्हाला जागा त्यांची ऑफिसमध्ये दिली. त्यांच्याच डब्यात 2 वर्ष जेवत होतो आणि त्यांच्याच ऑफिसमध्ये आमचं पहिलं काम सुरू झालं. तिथून दुसरं काम सुरू झालं ते श्री शुभराय मठात आमच्या निर्मला बुवा माननी जागा दिली. शुभांगीताईंनी आम्हाला सामावून घेतलं. त्यामुळे 16 वर्ष तिथं काम चाललं आणि तिथंही असं झालंय की आत्ता मठ विस्तार करायचा आहे आणि आपल्याला जागा स्थलांतर करावी लागेल. तेव्हा दिसले ते आमचे सतीशजी मालू. मी त्यांना म्हणले की काय करू? ते म्हणे काही नाही, काळजी करू नका, चांगलं काम करताय, दृष्टीची जागा आहे तिथं सुरू करा. त्यामुळे सतीशजी मालूभाई साहेबनी आम्हाला तिथली जागा त्यांच्याकडे होती ती आम्हाला वापरायला दिली आणि BC बॉईज हॉस्टेलनी आम्हाला होकार दिला. तर ह्या सगळ्यांच्या याच्यातलं आम्हाला जी मदत करत राहिले ते आमचे अनेक लोक आहेत. रोटरीनी आम्हाला पहिलं काम दिलं, त्यामुळे आमचं कम्युनिटी किचन सुरू झालं. दुसरं आम्हाला जेव्हा आम्ही राष्ट्रीय सेवा भारतींचं मी काम सुरू केलं, प्रवास माझा वाढला आणि पाठीमागे इथं टीम तयार करणं होतं, तेव्हा आमच्या सगळ्या महिलांची टीम तयार झाली आणि त्या टीमनी खूप सहकार्य केले की भाभी तुम्ही बाहेरचं बघा, आम्ही इथलं बघू. आणि तेव्हाच कोरोना काळात आमचा केतनभाई आणि त्यांचा मित्रपरिवार म्हणजे धीरेनभाई असेल, कल्पेशभाई, राजूभाई, अनेक लोक म्हणजे आसावाजी असेल, असे अनेक नावं आहेत. ती टीम पूर्ण, ही टीम, खुशालभाई होते त्याच्यात, हे सगळ्या टीमनी कोरोनाच्या मध्ये आम्हाला खूप सहकार्य केलं. अनेक संस्थांनी केले, त्याच्याबरोबर ते उभे राहिले. ते आजपर्यंत आमच्या सोबत उभे आहे आणि पुढेही आमच्या सोबत राहतील असं आम्हाला वाटतंय. आज मला 2 गोष्टी अजून सांगायचं आहे की आत्तापर्यंत आम्ही चटणी भाकरी असंच सगळं करत राहिलो. मला खूप जणांनी म्हणलंय की तुम्ही आत्तापर्यंत तुमची स्वतःची जागा करू शकले नाही, तुम्हाला काही जमत नाही का? म्हणलं नाही जमत. आत्तापर्यंत फक्त माणूस जोडला, बाकी काही जोडता आलं नाही. पैसा नंतर येतील, पण प्रत्येकांच्या मनात घर करता आलं. प्रत्येकांचं घर मला आवर्जून सांगावं असं वाटतं की आमच्या वासंतीचं, की जी वासंती 20 रुपये उधारी देऊ शकत नव्हते म्हणून तिला खूप मारली आणि त्याला कामाला यावं लागलं. ती वासंती आज माझ्यापेक्षा आधी त्याचं स्वतःचं 16 लाखाचं घर झालं. ह्याच्यापेक्षा सक्सेस स्टोरी काय असू शकते? असे 1000 घरं आमची आहेत. बाहेर आता मला म्हणलंय की तुम्हाला खूप मुलं आहेत का? म्हणलं हो, फॅमिली प्लॅनिंग केलंच नाहीये. खूप आजी आजोबांची लेक आहे, खूप आई वडील आहे, मला खूप मुली आहेत, खूप नातवंड आहे. त्यामुळे फॅमिली प्लॅनिंग नाही, रोजचे 100 जण मला मिळालं तरी आमच्या परिवारात समाविष्ट होतं. आणि ह्या सगळ्यांमध्ये आत्ता आम्ही थोडा वेगळा विचार करतोय की ग्रामीण भागात काम करायचं तर काय करायचंय. तर आमचाच संचालिका श्रीमती शांता टाके यांनी गोमय आधारित नागपूरला जाऊन ट्रेनिंग घेतली आणि तिथं गोमयचा काय काय वापर करता येईल त्या सगळ्या याच्यातलं साबण, धूपबत्ती आणि त्याच्यातले अनेक प्रोडक्ट, त्या 50 प्रकारचा ट्रेनिंग द्यायला जातात.
आता आमच्या ज्येष्ठ संचालिका आहेत आणि आत्ता त्यांनी सक्सेसफुली गोमईचा कुठलंही केमिकल न वापरता गोमई साबण बनवलेलं आहे. आपल्या सगळ्यांना जो बटवा दिलाय त्याच्यात तो साबण दिलेला आहे. तो साबणचा नक्की वापर करून आम्हाला फीडबॅक पण कळवावा. आत्तापर्यंत आम्ही 1001 साबणची विक्री करून केलेली आहे, पण आज आपल्या सगळ्यांना दिलेलं आहे. आम्हाला अभिप्राय हवा आहे त्याच्यासाठी त्या शांताताई टाके. दुसरं, नेहमी चूल आणि मूल करणार म्हणजे बायका असं म्हणतायत, पण त्याच्यातलं वेगळं म्हणजे आमचे भाकरेताई. पहिल्यापासून चुलचुल्या भाकरे ना कधी चूल आणि मूल ते कधी आम्ही सोडलं नाही बरं का. आम्ही सगळे परिवार सांभाळून काम करतोय. पण चूल मूल बरोबर त्यांनी पहिला सुरुवात केली ती खुर्च्यांचा व्यवसाय. तो आज 4 करोडचा टर्नओव्हर करतोय. 300 रुपयाचं मध्ये आम्ही सुरू केलं होतं, 4 करोडचं टर्नओव्हर करतोय. आणि आत्ता वेगळं सुना आले मुलं आली, मग काय करायचं तेच ते उद्योग. एक मुलगा सून खुर्च्यांचा व्यापार बघेल आणि दुसऱ्या सून आणि मुलांनी शिंपल्यांमध्ये मणी तयार करणं, मोती, ह्याची ट्रेनिंग घेतली आणि त्याचा पहिला प्रयोग चालू आहे. हे मोती, एक मोती तयार झाले तर साधारण 1100 ते 1200 रुपयामध्ये विकला जाईल. ह्याची आम्ही आत्ता बाजारपेठ पण शोधतोय आणि शोधली आहे काही मोती. पण आत्ता गर्भ अवस्थेत आहे. ऑगस्टमध्ये आमचे सगळे मोती बाहेर येईल. आपल्याला ज्यांना जवळून बघायचं ते झाल्यानंतर बाहेर आपण बघायलाही ठेवणार आहे की शिंपल्यातमधनं मोती कसे तयार होते. त्याची ट्रेनिंग प्रशिक्षण केंद्र आपलं मंद्रुपला आमचाच पहिले सहकारी, म्हणजे पहिला आमच्याकडे चपाती आणि स्वयंपाक करायला येणाऱ्या ताई मीनाक्षी सलगर, त्याच्याकडे माहेरची जागा मिळाली आणि ती म्हणली की ताई आता तुम्हाला काम करायचंय ना, माझी जागा वापरा. म्हणून मंद्रुपला आमचं प्रशिक्षण केंद्र सुरू झाले. असे वेगवेगळ्या याच्यात आयामात आता आम्ही महिलांसोबत काम करतोय आणि हे सगळं आम्हाला एकट्यांना शक्य नाही. तुम्ही सगळे मार्गदर्शन करतात, तुमच्या सगळ्यांची सोबत आहे म्हणून आम्ही सगळं हे करू शकतो. पुढच्या काळात आम्हाला जे काम करायचं आहे त्याचा तन मन धन हे तिन्ही याच्यात मला सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे आणि त्याच्यात तुम्ही कराल अशी अपेक्षासह माझ्या शब्दांना विराम देते. धन्यवाद. धन्यवाद चंद्रिकाताई. चंद्रिकाताई की एक बात शेयर करना चाहती हूँ. जब चंद्रिकाताई शोलापुर में पधारे थे तब उन्हें ना तो मराठी आती थी, ना हिंदी और ना ही कन्नड़ा, ना ही तेलुगु. लेकिन अब चंद्रिकाताई मराठी तो कितने धड़ल्ले से बोलते हैं हमने देख लिया है, और साथ में ही कन्नड़ा, तेलुगु और हिंदी भी उतनी ही सफाई से पेश करते हैं. बहुत बहुत धन्यवाद चंद्रिकाताई. आज मातृभाषा दिन है इसलिए आपके साथ बात शेयर की है. धन्यवाद. अब हम शोलापुर की होनहार बेटी का सम्मान करने जा रहे हैं. कुमारी वैष्णवी गंचिन कोठे, जो सामान्य से असामान्य बनी, ऐसी वैष्णवी मंच पर पधार रही है. आर्थिक व्यवस्था खस्ताहाल थी, ना रोशनी ना क्लास की कहानी. तमस को अलविदा कर दिया वैष्णवी ने. महाराष्ट्र पुलिस पद पर चयनित वैष्णवी. सभी मान्यवरों से अनुरोध है वैष्णवी का सम्मान करें. वैष्णवी को देखकर यही कहना चाहूंगी, हो लगन तो गगन छू ले, हो जिगर तो सागर पार कर ले, हो हिम्मत तो किस्मत भी बदल दे, हो परिश्रम तो परिणाम भी देख लो. ऐसी शोलापुर की बेटी वैष्णवी पर हमें बहुत बहुत गर्व है. तालियों से, जोरदार तालियों से वैष्णवी को सलामी दे. उद्योग वर्धिनी द्वारा सम्मान हो रहा है. आगे भी हमारी सम्मान की कड़ी जारी रहेगी. सर्वप्रथम आमंत्रित करती हूँ श्री अमीरजी तड़वलकर तथा सौ अश्विनी जी तड़वलकर. श्री अमीरजी तड़वलकर शोलापुर के सुपुत्र. आमिर जी नाट्य कलाकार है, सिने कलाकार है और अमित जी ने काफ़ी सिनेमा में अपनी विविध भूमिकाएं सुचारू रूप से निभाई है और आज के नाट्य आविष्कार के आप दिग्दर्शक भी हो. व्यासपीठ के अतिथिगण अमित जी को सत्कारित करें. अमीर जी की धर्मपत्नी सौ अश्विनी तड़वलकर नाट्य व सिने कलाकार तथा पत्रकार और मिलते अम्मी प्रवास उद्योग वर्धिनीचा इस नाटिका की राइटर अश्विनी जी खुद है. दोनों का सम्मान एक साथ हो रहा है.
श्रीमान प्रशांत जी सिंगे व्यासपीठ पर पधारकर सम्मान का स्वीकार करें। आज के नाट्य को पार्श्व संगीत आपने दिया है और साथ में संयोजन भी किया है। प्रमोद जी कुलकर्णी सर से निवेदन है, प्रशांत जी का सम्मान करें। श्रीमान नितेश जी फुलारी, आप मंच पर आए और उद्योग वर्धिनी का सत्कार स्वीकारे। आज जो यहाँ पर इतना प्रकाश दिख रहा है, ये व्यवस्था नीतीश जी ने की है। श्री प्रमोद जी सर से अनुरोध है, नीतीश जी का भी सम्मान करें। प्रचार व प्रसार का कार्य संभालने वाले यश न्यूज के नीजू दादा यहाँ पर पधार रहे हैं और उद्योग वर्धिनी द्वारा उनका भी सम्मान हो रहा है। सोना माता स्कूल के सचिवा श्रीमती कीर्ति लक्ष्मी जी अत्रे तथा सौ गौरीताई अमड़ेकर वो सदस्य है, मंच पर पधारे और सत्कार का स्वीकार करें। माननीय प्रमोद जी कुलकर्णी सर से अनुरोध करती हूँ कि आप हमें मार्गदर्शन करें। उद्योग वर्धिनी संस्थेच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त आज या ठिकाणी सोलापूरमधल्या हुतात्मा स्मारकामध्ये मोठ्या संख्येने जमलेले आपण सर्वजण, व्यासपीठावरील मान्य तात्या जोगळेकर, सोलापूर शहरातील विविध क्षेत्रातील गणमान्य नागरिक, मान्य कुलगुरू आणि संघाचे विविध स्तरावरचे अधिकारी, काही माझे जुने मित्र, माझे परिचयातले, उद्योगवर्धिनीशी संबंधित अनेक परिवार, सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, अशा कार्यक्रमांमध्ये भाषण करणं ही काही माझ्यासाठी नवीन गोष्ट नाही, परंतु आजच्या या कार्यक्रमात काय बोलायचं याचं खरंच माझ्या मनावर एक दडपण आहे। कारण हा कार्यक्रम घरातलाच आहे हेही माझ्या मनात पक्का आहे। गेली साधारणपणे 17, 18, 20 वर्ष संस्थेचा प्रवास मी जवळून पाहतो हेही खरं आहे आणि त्यामुळे असंख्य भावना मनात दाटून आल्या आहेत की संस्थेबद्दल नेमकं काय बोलायचं। या कार्यक्रमाचं वर्णन करण्यामध्ये एक वाक्य अतिशय चांगलं वापरले, ते म्हणजे उद्योगवर्धिनी म्हणजे मी ते आम्हीचा प्रवास आहे आणि हाच प्रवास गेली 21 वर्ष मी अगदी जवळून पाहतो आहे। जगभर आपण पाहिलं तर महिलांच्या बद्दलची एक प्रतिमा आपल्या सर्वांसमोर येते, म्हणजे कितीही कठीण परिस्थिती असो, कोणत्याही प्रकारची संकट अंगावर येवोत, कोणतीही टोकाची अडचण असो, कणखर मानसिकतेनं उभी राहणारी ती महिलाच असते। हे जगभर सत्य आहे। वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट्स आपण वाचले, त्या देशांमधल्या अतिशय पराकोटीच्या कठीण परिस्थितीमध्ये त्या समाज जीवनात कुणी पाय रोवून पक्क स्वतःला उभं केलं असं पाहिलं तर पहिलं नाव त्या समाजातल्या त्या परिसरातल्या कोणत्या तरी महिलेचं येतं। वास्तविक जी महिला अत्यंत मृदू, जी महिला अत्यंत संवेदनशील, जी महिला अत्यंत हळवी असं समजलं जातं आणि खरंही आहे ते, ती महिला अशा कठीण परिस्थितीमध्ये स्वतःला ज्या प्रकारे सिद्ध करते तीच तिचं सर्वात मोठं शस्त्र, सर्वात मोठी शक्ती, सर्वात मोठा गुण आहे। टेनॅसिटीची व्याख्या अशी केली जाते की क्वालिटी डिस्प्लेड बाय समवन हू जस्ट वोंट क्विट। कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडून द्यायचं नाही, कोणत्याही अडचणीला आल्यानंतर त्याच्याकडे पाठ फिरून जायचं नाही, अशी व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीच्या गुणाला टेनॅसिटी म्हटलं जातं आणि जगभर या टेनॅसिटीचं दर्शन हे महिलांच्या कार्यातनं होतं। गेली काही वर्ष सेवा कार्यातनं मी अनेक प्रकारच्या सामाजिक समस्यांमध्ये काम करणाऱ्या संस्थांच्याबरोबर जेव्हा गप्पा मारतो, त्यांच्या कामाची माहिती घेतो, तेव्हा लक्षात असं येतं की तिथं पहिल्यांदा पाय रोवून कोणीतरी उभं राहिलं त्या समस्येविरोधात तर ती महिला आहे। अगदी महाराष्ट्रामध्ये काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर खूप मोठं सामाजिक एका अर्थानं घुसळण झाली। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्महत्या करणारे पुरुष आहेत, एकाही महिलेनं शेतकरी कुटुंबातल्या आत्महत्या केलेली नाही। आता हे टाळ्या घेणारं वाक्य आहे की तुम्ही टाळ्या वाजवता त्याऐवजी माझ्या मनात शंका नाही, तुम्ही चांगल्या अर्थानं वाजवा, पण माझ्या मनात असा प्रश्न पडतो की हे एका अर्थानं पुरुष वर्गाला दाखवलेला आरसा आहे
महिला वर्गांना. कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये स्वतःला ठामपणे उभी करणारी ही महिला असते. याची वर्णनं वर्षानुवर्ष आपण ऐकतो. अगदी आपल्या सर्वांच्या परिचयातलं उदाहरण म्हणजे नुकतीच शिवजयंती पार पडलेली आहे आणि शिवरायांचं व्यक्तिमत्व घडवणाऱ्या जिजाऊ आईसाहेब आहेत, किंवा ज्यांचं हे 300व्या जयंतीचं वर्ष आहे त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहेत. अहिल्यादेवींच्या आयुष्यात काही कमी संकट आली का? राजमाता जिजाऊ साहेबांचं चरित्र आपल्यातल्या बऱ्याच जणांना माहिती तरी आहे, पण दुर्दैवानं आपल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये अहिल्यादेवींच्यावरती 2 वाक्य पलीकडे परिचय आपल्याला माहीत नाही. अनेक महाराष्ट्रातल्या माणसांना हे माहीत नाही की अहिल्यादेवींचा जन्म महाराष्ट्रात झाला. त्या महाराष्ट्र कन्या म्हणजे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात त्यांचा जन्म झाला, चौंडीमध्ये, नगर जिल्ह्यामध्ये, आणि लग्न होऊन त्या इंदोरला गेल्या. हेही अनेकांना माहीत नाही. माहीत असेल तर पुढे त्यांनी राज्यकारभार कसा केला, त्यांच्यावर अडचणी काय आल्या आणि कोणत्या प्रकारच्या संकटांना तोंड देत त्या ठाम उभ्या राहिल्या, हेही दुर्दैवानं आपल्याला माहीत नाही. पण कोणत्याही प्रकारच्या संकटाच्या मालिकेमध्ये जरी त्या महाराणी असल्या तरीही व्यक्ती आहेत. त्यांच्या समोर त्यांच्या पतीचं निधन झालं, सती जायला निघाल्या. त्यांच्या सासऱ्यांनी त्यांना सांगितलं की तुला सती जायचं नाही, कारण तुला राज्य चालवायचं आहे, माझ्या म्हाताऱ्याची सेवा करण्यासाठी नव्हे, तुला राज्य चालवायचं आहे. ही त्यांच्या व्यक्तिमत्व. दुसरी बाजू हा कणखरपणा त्यांच्या आयुष्यात जो आला, त्यांचं चरित्र आपल्या समोर येईल ते, की कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही अडचणीमध्ये ठामपणे उभं राहणं, स्थिर विचार करणं आणि आपल्या स्वतःला सावरत आपल्या कुटुंबाला, आपल्या आसपासच्या लोकांना, समाजाला सावरणं, ह्याची उत्तुंग उदाहरणं ही महिलांच्या माध्यमातून सगळ्या जगभर आहेत. सुदैवानं ज्या कार्यक्रमात आपण आलो आहोत सर्वजण, सोलापूर शहरामध्ये आपल्या जवळपासच्या ओळखीतल्या शेजारपाजारच्या महिलांनी हा कणखरपणा दाखवला आहे. त्याचं दर्शन म्हणजे हा कार्यक्रम आहे. थोड्या वेळानं त्याचं दर्शन नाट्यरूपात आपल्याला पाहायला मिळेल, पण आपल्यातल्या अनेकांना या कर्तृत्वान महिलांचा जवळून परिचय असेल. आता काही जणींचा सत्कार झाला, काही जणींच्या उत्पादन त्यांनी केलेल्या म्हणजे वेगळ्या प्रकारच्या उद्योगांचं आपल्यासमोर छोटंसं दर्शन झालं. हे कोणत्या महिलांनी केलं आहे? व्यावसायिकतेच्या भाषेमध्ये त्यांनी भांडवल आणलं कुठून, स्किल ट्रेनिंग घेतलं कुठून, एंटरप्रेन्योरशिप म्हणजे उद्योजकता त्यांच्याकडे आली कुठून, आणि नफा कमवून स्वतःला, स्वतःच्या कुटुंबाला आणि आसपास आणि इतर लोकांना कामाला लावलं कसं, त्यांच्याकडे आलं कुठून? काही प्रमाणात उपजत आहे याची काही शंकाच नाही, म्हणून त्या पायरून उभ्या राहिल्या. पण हा मी त्या आम्हीचा प्रवास आहे ना, त्या सगळ्या हळूहळू आम्हीकडे गेल्या. हे त्याचं सर्वात मोठं ब्युटी ऑफ धिस होल एपिसोड असं म्हटलं. या सगळ्यातलं सौंदर्य काय आहे तर सर्वांनी मिळून विचार केला की हे आमचं काम आहे. हा प्रवास माझ्यापासून सुरू झाला. मी स्वतःच्या पायावर उभी राहण्यासाठी इथं धडपड करत आले, पण प्रवास पुढे घेऊन जाणार तो आमच्या सगळ्यांसाठी आम्हीच आहे. हे या कार्यक्रमाचं मर्म आहे. हे मला सर्वात मोठं आवडलं. या सर्व महिलांनी सर्व प्रकारची अपयश, यश, कटुगोड आठवणी, मान अपमान, अविश्वास ते विश्वास, ह्या सर्व प्रकारचे हेलकावे जीवनातले अनुभवलेले आहेत. भाभींच्या आत्ता सुरुवातीच्या निवेदनामधून त्यांनी सांगितलंच आहे की जेव्हा पैसे नसतात तेव्हा आपल्याकडे कोणीही लक्ष देत नाही. हे दुर्दैवी सत्य आहे समाज जीवनातलं. परंतु अशा वेळेला ठामपणे उभं राहण्यासाठी, एकमेकींना आधार देत पुढं जाणं, त्यासाठी आम्हीचा त्यांनी विचार केला. ही त्यातली सर्वात मोठी गोष्ट आहे. आजचा दिवस हा त्यामुळे आलेला आहे. माझा आणि या उद्योगवर्धिनी संस्थेचा परिचय साधारणपणे 2004-05च्या आसपासचा आहे. मी खादी कमिशनमध्ये कन्सल्टंट होतो, तेव्हा थोडासा औपचारिक दोन संपर्क आला. परंतु सांगोल्यामध्ये एक बचत गटातून उद्योजकतेकडं या विषयावरची एक कॉन्फरन्स आम्ही केली होती 2 दिवसाची. बँक ऑफ महाराष्ट्रानं त्यासाठी आम्हाला काही सहाय्य केलं होतं. त्या कॉन्फरन्सला, त्या कार्यक्रमाला 2 दिवसाच्या चंद्रिका भाभी त्यांच्या सहकार्यांसहित आल्या. माझ्या अंदाजाने बहुधा भाकरे वहिनी त्या कार्यक्रमाला आल्या होत्या. आणि त्या कार्यक्रमानिमित्तानं उद्योगवर्धिनीच्या कामाचा थोडा माझा जवळून संबंध आला. मी तेव्हा सेवावर्धिनीच्या कामामध्ये नुकताच त्याच्या आधी 2004पासून सुरुवात केली होती. आणि त्यामुळे या सगळ्या वेगळ्या संस्थांमधल्या कर्तृत्ववान महिला पुरुषांचा माझा यानिमित्तानं संपर्क होत गेला. त्यात तो 2005च्या आसपास उद्योगवर्धिनी संस्थेचा आणि चंद्रिका भाभी आणि त्यांच्या सगळ्या टीमचा माझा परिचय झाला. तेव्हापासून गेल्या 21 वर्षाचा प्रवास मी जवळून पाहतोय. किंबहुना या प्रवासामध्ये अजून म्हणून त्यांच्याबरोबर काही काम करण्याची संधी मला मिळाली. उद्योगवर्धिनी संस्थेचं अगदी बाल्यरूप ते राष्ट्रीय सेवा भारतीच्या उपाध्यक्षा असा चंद्रिका भाभींचा व्यक्तिगत झालेला प्रवासही मी जवळून पाहतो आहे. आणि संस्थेचाही अगदी छोट्या कामापासून सुरुवात केला, म्हणजे प्रत्येकीच्या वैयक्तिक अडीअडचणीत कुठलं तरी उद्योगाचं साधण्याच्या माध्यमातून त्याला उभं करणं, या अत्यंत विस्कळीत अशा सुरुवातीच्या कामापासून आज अत्यंत सुसंघटित, ऑर्गनाईज अशा प्रकारच्या स्वरूपापर्यंत आपण येऊन पोचलो आहोत. हे कर्तृत्व ह्या सर्व एका अर्थानं फेसलेस ज्याला म्हणता येईल अशा महिलांचं आहे.
फेसलेसच्या 2 अंगाने विचार करा. या सर्वांना त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्व आहे म्हणून त्यांचा फेस आहेच, पण त्यांनी स्वतःला विकसित करता करता आम्हीपर्यंतचा प्रवास करताना स्वतःला विसरल्या त्या आणि संस्थेचा चेहरा मोठा केला. ही त्यातली सर्वात मोठं अंग आहे. म्हणून उद्योगवर्धिनी संस्था म्हणून मोठी आहे, व्यक्ती म्हणून त्या सगळ्या महिलांनी संस्थेला मोठं केलं. हे यातलं सर्वात घेण्याचा गुण आहे असं मला वाटतं. वास्तविक सर्व महिलांच्या म्हणजे आदनमधनं जेव्हा भाभींशी गप्पा व्हायच्या तेव्हा त्या गप्पामधनं त्या सांगायच्या की आम्ही एक धोरण ठरवलं. कोणत्याही महिलेला जेव्हा ती कोणत्याही अत्यंत टोकाच्या अडचणीमध्ये आमच्याकडे येते तेव्हा तिला सर्वात महत्त्वाची गरज असते 2 गोष्टींची. एक तर हाताला काम आणि मानसिक आधार. मानसिक आधार द्यायला आम्ही समर्थ आहोत. आम्ही तिच्याशी प्रेमानं बोलू, वेळ प्रसिद्ध जीव खाऊ घालू, तिला पाठीवरनं हात फिरवू, तिचे डोळे पिसू, परंतु तिला हाताला काम द्यायचं तर कुठलं काम द्यायचं. आमच्याकडे ना इन्व्हेस्टमेंट ना असे उद्योग वाढून ठेवले आहेत की तू काम कर, चल उद्यापासून सुरू कर. पण आम्ही निरीक्षणात हे शिकलो की प्रत्येक महिलेला, भारतीय महिलेला स्वयंपाक 100% येतो आणि घरकाम 100% येतं. तर हे जे स्किल आहे ना, कौशल्य कशात आहे, इंजिनिअरिंग स्किललाच फक्त स्किल म्हटलं तर असं नाही. उत्तम कौशल्य आहे ते पाककलेचं आहे, स्वयंपाक येतो आणि घरातली कामं करता येतात. ह्याच्यातही तिला काही काम देता येईल का असा आम्ही विचार करायला लागलो आणि मग आम्हाला उद्योगवर्धिनीतनं असंख्य उद्योग सुचले. अशा अनेक उद्योगांच्या कथा जर जगातल्या लोकांनी स्थापन केलेल्या उद्योगांच्या वाचल्या तर कुठल्या तरी छोट्या गोष्टीत त्याचं मर्म आहे. भाभीने हे मर्म मला एका वाक्यात सांगितलं की आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक महिलेला 2 गोष्टी 100% येतात. तिला स्वयंपाक करता येतो आणि तिला घरकाम करता येतं. ह्या कौशल्याची समाजामध्ये आज जिथं कुठं गरज आहे त्याला जोडून देणं आणि म्हणून स्वयंपाकापासून सुरुवात झाली, शिवणकाम आलं आणि मग विविध प्रकारची उत्पादनं आली. ते भाकरे वहिनीने सुरू केलेला कारखाना आणि हा मोत्याचा उद्योग. हा तर या उद्योगासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात काम करणाऱ्या एका अत्यंत सिनियर अधिकाऱ्यानं मला हा उद्योग करण्यासाठीच्या 3-4 जणांच्याकडे घेऊन गेलेला आहे. आणि ते मी आत्ता उदाहरण पाहतोय की सोलापूरमध्ये जिथं पाणी कमी आहे तिथं हा मोत्याचा उद्योग अत्यंत सुंदर प्रकारे केला जाऊ शकतो. त्याचं वस्तुनिष्ठ उदाहरण आहे, थिअरी नाही. त्याबद्दल उद्योगवर्धिनी संस्थेचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो. कोणीही सन्मानाशिवाय राहू नये आणि सन्मानाशिवाय विनमुखी जाऊ नये, हा जो पायंडा भाभींनी त्यांच्या सगळ्या टीमनं पहिल्या दिवसापासून कसोशीनं पाळला आहे त्याचं हे यश आहे असं मला वाटतं. पूजनीय गुरुजींच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये पुण्यामध्ये एक स्वयंसहायता समूहातल्या सदस्य महिलांचा मेळावा झाला होता. त्या मेळाव्याला सोलापूर शहरातून मोठ्या संख्येनं महिला आल्या होत्या. स्वाभाविक त्याचं नेतृत्व, त्याची पूर्वतयारी, त्याच्यामागे धडपड, त्याला संपर्क करणं, घेऊन येणं, सगळं काम भाभींच्याकडे होतं. त्या काळात त्यांनी जे अपमान सोसले, वेगळ्या लोकांना वस्त्यामध्ये जाऊन महिलांना भेटून गटामध्ये जाऊन कन्व्हिन्स करून कार्यक्रमाला घेऊन येण्यासंबंधीची भूमिका मांडणं, त्याचे अनुभव त्यांच्या ऐकताना अंगावर शहारे यायचे. काय परिस्थितीला त्यांनी तोंड दिलं. ह्या सगळ्या महिलांनी तोंड देत देत कोणत्या अडचणीतून त्या पुण्यामध्ये आलेल्या आहेत. आणि त्या कार्यक्रमात त्या सर्व महिला आल्या, सहभागी झाल्या. तिथून काही शिदोरी बचत गटातून करण्याच्या व्यवसाय उद्योगाच्या संबंधीची एकत्रित काम करण्याची घेऊन आल्या आणि एका अर्थानं संस्थेच्या कामाला अजून एक मोठी झळाळी मिळाली. पण भाभींच्या नेतृत्व, संघटन या गुणांचं दर्शन आम्हाला त्यानिमित्तानं झालं. वास्तविक त्यांचा स्वभाव बोलका आहे. आता असं वर्णन केलं की त्यांना अन्य भाषा येत नव्हत्या पण त्या मराठी शिकल्या, कन्नडीत उत्तम संवाद करू शकतात, तेलुगू बोलू शकतात. त्यांचा स्वभावच मुळात बोलका आहे आणि ॲडॅप्टेबिलिटी आहे, काही नवीन शिकायची तयारी आहे. आजही या वयात त्यांची आहे. आणि त्यामुळं संस्थेच्या कामात अशा कोणत्याही कामामध्ये लागतं ते मूलभूत संघटन कौशल्य लागतं, बोलका स्वभाव लागतं, लोकांना जोडून घ्यावं लागतं. तर हा त्यांच्याकडे असल्यामुळे संस्था या पलीकडे उभी राहिली आणि म्हणून हा प्रवास मी ते आम्हीच आहे याविषयी काही शंका नाही. कोणत्याही संस्थेला योग्य नेतृत्व मिळायला लागतं. नेता ऐसा मिळे आम्हाला हे भाग्याचंच आहे आणि चंद्रिका भाभी हे त्याचं अत्यंत उदाहरण आहे. वास्तविक मी त्यांच्याबद्दल आत्ता बोललं तर त्यांना आवडणार नाही याची मला कल्पना आहे. पण तरीही मी त्यांची माफी मागून थोडं त्यांचं कौतुकाचे 4 शब्द वयानं मोठा एवढाच अधिकार घेऊन बोलतो. ते म्हणजे भाभी 2 वेळा सोलापूर महापालिकेच्या सदस्य म्हणजे नगरसेविका होत्या, आपल्या सर्वांना माहीत आहे. भाभीने जेव्हा अशा प्रकारचं उद्योगवर्धिनीसारखं सामाजिक संस्थेचं काम सुरू करायचं ठरवलं, काम सुरू केलं आणि या कामात स्थिर व्हायचं असं जेव्हा एक वेळ आली की आता काहीतरी एक ठरवलं पाहिजे, तेव्हा संघाच्या काही अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की भाभी आता काहीतरी एक निवडावं लागेल, एक तर राजकारण किंवा सामाजिक कार्य. त्या क्षणाला भाभींनी जो निर्णय केला तो आज तागायत कसोशीनं पाळला आहे. त्याबद्दल मी सर्वांना विनंती करतो. माझी विनंती तुमच्या मनात पोहोचली असं मी समजतो. राजकारणातनं टाकलेलं पाऊल मागं घेणं हे अवघड आहे. हे आज आपण
दूरदर्शनवरच्या बातम्या, निवडणुका, मंत्रिपदं, मुख्यमंत्रीपद सगळ्यातनं जवळून पाहतो आहोत. रोज जवळजवळ प्रत्येकाला नगरसेवक होईन, आमदार होईन याचं स्वप्न पडतं. वाईट काही नाही, परंतु एकदा त्या पाऊल टाकलं तर ते परत घेणं आणि पुन्हा त्या वाटेकडं न बघणं, त्याची उसासही न टाकणं आयुष्यभर, हे कठीण आहे. आणि बाबींनी केलं, त्याबद्दल त्या कौतुकाला, अभिनंदनाला पात्र आहेत. पण ते केवळ त्याचं कधीही त्यांनी भांडवल केलं नाही. परिचयात आमच्यासारख्या कोणी सांगितलं तरच इतरांना कळतं, अन्यथा भाभींनी कधी कुठं सांगितलं नाही की मी नगरसेविका होते. त्यांच्या परिचयातही कुठं ते येत नाही. परंतु जे काम स्वीकारलं ते त्यांनी गेली 21 वर्ष अत्यंत समर्पित बुद्धीनं केलं. त्याचं दृश्यरूप म्हणजे आपण सर्वजण त्यांच्या कौतुकाला, संस्थेच्या कौतुकाला, मी ते आम्हीच्या प्रवासाच्या अनुभूतीला आलो आहोत, हेच त्याचं मर्म आहे असं मी समजतो. म्हणून भाभींचंही सुरुवातीला मनःपूर्वक अभिनंदन करतो. भाभींच्या कोणत्याही अशा यशामागे स्वाभाविकच वेगळ्या टप्प्यावर वेगळ्या लोकांचा सहभाग असतो. पुरुषाच्या मागे स्त्री असते म्हणतात, एका स्त्रीच्या मागं स्वाभाविकच पूर्ण परिवार उभा राहिला. शंभूसिंहजी, पूर्ण चव्हाण परिवार, त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी, आणि हा परिवार वाढत 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 त्यांनीच त्याचं वर्णन केलं की किती त्यांना सुना आहेत, लेकी आहेत, नातवंड आहेत, सासू सासरे आहेत, आजी आजोबा आहेत. तर तसंच एवढा मोठा परिवार ह्या सर्व उद्योगवर्धिनीच्या महिलांनी उभा केला, हे त्याचं मोठं रूप आहे. परंतु आज आपण आहोत ते 2025मध्ये बोलतो आहोत. आज जगभर या सामाजिक कामाची डायमेन्शन्स बदलत चाललेली आहेत. मी थोडा ते सेक्टरशी जवळून परिचित आहे आणि थोडा त्याचा अभ्यास करतो आहे, त्यामुळे मला रोज रोज नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतात. एका बाजूला जगभर NGO सेक्टरचं कॉन्ट्रॅक्ट स्वरूपात झालेलं काम, कन्सल्टन्सीज, ॲग्रिगेटर म्हणजे असं की एखाद्या कंपनीला त्यांच्या CSRचं फंड किंवा एखाद्या ट्रस्टला त्यांचे एन्डॉवमेंट, एखाद्या व्यक्तीला त्याचे स्वतःचे पैसे कुठंतरी द्यायचे असतील तर पूर्वी जसं ते सामाजिक कामाला देत होते तसं आता ट्रेंड बदलत चालला आहे. आता असा पैसा घेणाऱ्या संस्था उभ्या राहिलेल्या आहेत, त्याला ॲग्रिगेटर म्हणतात. त्या संस्था बाजारात फिरून 5-50 NGOना कलेक्ट करतात, जमवतात, त्यांच्याकडे जातात, त्यांचं काम बघतात, त्यांना प्रोजेक्ट सांगतात आणि त्या प्रोजेक्टला ते फंडिंग करतात, त्या ट्रस्टला पैसा. असे ॲग्रिगेटर स्वरूपाची वेळ आली आहे. हे ॲग्रिगेटर करणाऱ्या कंपन्या आहेत. या कंपन्या काही कमर्शियल आहेत, काही नावापुरते दाखवायला सेक्शन 8 कंपन्या आहेत. हा सगळा जगभरचा टोन बदलत चालला आहे. आपल्याकडे, आपल्या देशामध्ये हे आलेलं आहे. 10 वर्षापूर्वीच आलेलं आहे, आता थोडं मोठ्या स्वरूपात हे समोर यायला लागलेलं आहे. हे टाळायचं, हे बदलायचं, हे हकलून द्यायचं, हे आता राहिलेलं नाही आहे. हे आपल्यासमोर दत्त म्हणून उभं राहिलेलं आहे. आपण यात काय करणार? बऱ्याच ठिकाणी जवळजवळ शासनाच्या सर्व योजनांपासून वेगवेगळ्या फंडिंग एजन्सीच्या फंडिंग प्रोजेक्टमध्ये अनेक स्वयंसेवी संस्था या कॉन्ट्रॅक्टर स्वरूपात काम करणार आहेत. इम्प्लिमेंटेशन पार्टनर, कॉन्ट्रॅक्च्युअल असाइनमेंट, हे इंग्रजी शब्द आहेत पण मी जसे तसं वापरतो एवढ्यासाठी की त्याचा भाव आपल्याला कळावा. कंत्राटदारासारखे काम करणाऱ्या NGOज आता या पुढच्या काळात कोणत्याही पैसे देणाऱ्या, फंड देणाऱ्या संस्थांना लागतील. आपण त्यात जायचं आहे का? सामाजिक काम करणाऱ्या संस्था ज्या समाजातल्या तळागाळातल्या सामान्य माणसाचं, व्यक्तीचं, कुटुंबाचं, समूहाचं दुःख पाहून कुणाच्या तरी मनात कळवळा येतो आणि त्या कळवळ्यापोटी जे काम उभं राहतं त्याला सहृदय माणसं मदत करतात, त्यातून ती सामाजिक संस्था उभी राहते. आणि एका बाजूला हे चित्रण, दुसऱ्या बाजूला कॉन्ट्रॅक्च्युअल काम करणाऱ्या NGOंचं मोठं डेव्हलपमेंट सेक्टरच्या नावाखाली चालणारं काम. ह्यातलं योग्य कोणचं, अयोग्य कोणचं म्हणायला आज आपल्याला वेळ नाही आहे. हे दोन्ही आपल्यासमोर दत्त म्हणून उभं आहे. आपल्याला समाजसेवी संस्था क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना याचं भान ठेवून विचार करावा लागेल. फंडिंग एजन्सी त्यांचे फंडिंगचे प्रायोरिटीज डिक्टेट करतील. आम्हाला याच गोष्टीला पैसे द्यायचे आहेत, तुम्हाला काम करायचं आहे का? एका बाजूला 1.5-2 कोटीचं, 3 कोटीचं फंडिंग दिसतं, ते नको म्हणलं तर फंडिंग जाईल, मग आपली संस्था कशी चालणार असा प्रश्न पडतो. आणि दुसऱ्या बाजूला नको म्हणलं तर आपलं काम कसं चालणार? रोज समोर येणाऱ्या अडचणी आहेत. ह्याच्यातनं, या कात्रीतनं अनेक संस्थांना वाट काढायची असते. अशा वेळेला काय करावं? याचं उत्तर 2 + 2 = 4 इतकं सोपं नाही. मग मी देऊ शकतो ना, NGO क्षेत्रातले कन्सल्टंट देऊ शकतात. याचं उत्तर सामूहिकतेनं संस्थांनी नेटवर्क करून परस्परांशी एकत्र जोडून विचारपूर्वक काम करण्यात नाही, आणि ती वेळ आता आलेली आहे. या निमित्तानं माझ्या भाषणाच्या शेवटी मी आपल्या सर्वांना असं आवाहन करेन की या सर्व महिलांनी एकट्याने एकत्र आल्या, त्यांनी संस्था सुरू केली. संस्थेच्या माध्यमातून अशा एकट्या जणींना ज्या समस्याग्रस्त होत्या त्यांना जोडलं आणि हळूहळू त्यांचा मी ते आम्हीचा प्रवास सुरू झाला, वाढला, या टप्प्यावर आला. आपण त्याचं कौतुकासाठी इथं आलो आहोत. या पुढच्या काळामध्ये अशा प्रकारच्या संस्थांना जर उभं राहायचं असेल तर त्यांच्या पाठीशी आपल्यासारख्या लोकांनीच उभं राहिलं पाहिजे.
व्यक्तिगतरित्या CSR हा एक अतिशय बोलचालीचा सध्या शब्द आहे आणि दुर्दैवाने हा शब्द आता बदनामीकडे चाललेला आहे. तेव्हा नुसते CSRचे पैसे मिळतील याच्या पलीकडे जाऊन आपल्याकडं पूर्वीपासून जी दान स्वरूपाची वृत्ती आहे, 1 रुपया 5 पैसे 10 पैसे पासून लाखो रुपये देणारे पण पडद्यामागून नाव न सांगणारे आजही असंख्य लोक आहेत. मला अशांची अनेकांची नावं माहिती आहे. मी अशी उदाहरणं ऐकतो. जनकल्याण समितीला अनेकांनी त्यांचे घरं सप्रेम भेट दिलेली आहेत. पुरस्कार द्या, पुरस्कारासाठीची रक्कम आम्ही द्यायला तयार आहोत असं म्हणणारी माणसं समाजात दिसतात. प्रत्येकाला असं काहीतरी आपल्या आयुष्यात करावं असं वाटत असतं. अशा कळवळीनं काम करणाऱ्या संस्था जर समाजात उभ्या राहायच्या असतील तर त्याला CSR आणि कॉर्पोरेट फंडिंगच्या पलीकडे जाऊन व्यक्तींनी दिलेल्या पैशाला सर्वात मोठं महत्त्व आहे. कॉर्पोरेट फंडिंगच्या पलीकडे ते महत्त्व आहे. त्यातून संस्था उभ्या राहतात, त्यातून उदाहरणं उभी राहतात. 2च छोटी उदाहरणं सांगतो. एक म्हणजे पुण्यामध्ये स्वरूपवर्धी नावाची संस्था आहे. शिरीजी पटवर्धन त्या संस्थेचे आज उपस्थित आहेत कार्यक्रमात. त्याची स्थापना करणारे किशाभाऊ पटवर्धन शिक्षक होते. ते निवृत्त झाले. निवृत्तीच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी स्वरूपवर्धी संस्था सुरू केली. त्याचं कारण ते पुण्याच्या पूर्व भागात शिकवायचे शाळेमध्ये आणि त्यांना लक्षात आलं की या मुलांना मी वर्गात कितीही घोकलं तरी 8x10च्या 6x8च्या 10x10च्या घरामध्ये जिथं वडील दारू पितात, आई दिवसभर घरकाम करते, 5 मुलं घरामध्ये आहेत, गल्ली वस्ती आहे जिथं समोर नाला वाहतो, त्या वस्तीमधल्या मुलाला त्याचं अभ्यासाकडे लक्ष कॉन्सन्ट्रेशन होऊच शकत नाही. पलीकडे दारूचा गुत्ता आहे, समोर कोणाचं तरी भांडण चाललेलं आहे. या मुलांसाठी आयुष्यात काहीतरी केलं पाहिजे. त्यातून सुरू झाली ती स्वरूपवर्धीची शाखा आणि मग आज गेली 40 वर्ष उत्तम प्रकारे काम चालले ती स्वरूपवर्धीने. किशाभाऊ पटवर्धनांनी कुठला CSR मिळवला? 45 वर्षापूर्वी काम चालू झालं. पण किशाभाऊ पटवर्धनांनी त्या काळी डेक्कन क्वीनचा पास काढला होता, फर्स्ट क्लासचा पास काढला होता. स्वतःच्या खर्चानं काढला, संस्थेच्या खर्चानं नव्हे. ते फर्स्ट क्लासनं प्रवास करायचे. पुण्याहून मुंबई जायचे, मुंबईहून परत पुण्याला यायचे, मुंबईत मुक्काम करायचे, जनसंपर्क करायचे, निधी मिळवायचे, पुन्हा डेक्कन क्वीननं यायचे. पण येता जाता फर्स्ट क्लासनं जाण्यासाठी स्टेचर म्हणून, माझं स्टेटस म्हणून नव्हे, कारण मला पैसा देणार आहे ना तो व्यक्ती त्या फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये आहे. त्यामुळे तिथं गेल्यानंतर ते पूर्ण पुणे मुंबई पुणे प्रवासात वेगळ्या सीटवर बसलेल्या लोकांना भेटायचे, संस्थेचं पत्रक द्यायचे, हे आमचं काम चाललंय म्हणायचे. असा सामान्य वस्तीतल्या मुलाच्या डोक्यामध्ये अत्यंत स्पार्क आहे. फक्त त्या मुलाला पुढे घेऊन जाण्यासाठी तुमच्यासारख्या दातृत्वाची गरज आहे म्हणून सांगायचे. भेटायला या म्हणायचे, आम्ही तुम्हाला कधी घ्यायला येऊ, संस्था पाहायला या. संस्था पाहिलं की माणसाचं चित्र पालटतं. अशातून त्यांनी संस्था उभी केली. 24 तास चालणारी माझी संस्था समाजाच्या पैशातून उभी राहिलेली आहे, तर हे कार्यालय 24 तास समाजाच्या चरणी अर्पण राहिलं पाहिजे असं म्हणून ही स्वरूपवर्धीने उभी राहिली आहे. समाजाच्या दानवृत्तीवर उभी राहिलेली संस्था आहे. आणि दुसरं ज्यांचं उदाहरण खुद्द चंद्रिका बाबींनी सांगितलं ते नानाजी देशमुख. माझं भाग्य असं की मी नानाजींना खूप जवळून पाहिलं, काही वर्ष त्यांच्याशी माझा चांगला संबंध राहिला. त्या नानाजींनी दीनदयाळ शोधसंस्थांच्या कामामध्ये कधीही विदेशातून पैसा आणला नाही. एकदा गप्पा मारताना मी त्यांना विचारलं, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आपल्या देशात सुदैवानं दातृत्ववृत्ती इतकी आहे की समाजातले अनेक हजारो हात आपल्याला पैसे यायला तयार होतील. आणि मी जवळून पाहिले. मी तेव्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं बीडला पूर्ण वेळ काम करत होतो आणि बीडला दीनदयाळ शोधसंस्थांचं काम चालायचं. खूप मोठं एक तलावाचा गाळ काढण्याचं अभियान त्यांनी 1987ला बीडला केलं आहे. आज गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार हे अभियान सरकारनं सुरू केलं. पण 1987 साली बीडमध्ये पहिल्यांदा त्यांनी हा प्रयोग केला. त्या सगळ्याचं मी साक्षीदार आहे, कारण तेव्हा मी पूर्ण वेळ काम करत होतो. त्या सगळ्या अभियानामध्ये त्यांनी लोकांच्याकडून निधी उभा करून ती सगळी कामं केली. दीनदयाळ शोधसंस्थांचं पूर्ण काम हे नानाजींनी या प्रकारे उभं केलं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला दिलेल्या वेळेमध्ये माझं बोलणं संपवताना शेवटचं पुन्हा सर्वांना आवाहन करतो. या कार्यक्रमात मला माझं मनोगत व्यक्त करायची संधी दिली त्याबद्दल उद्योगवर्धिनी संस्थेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, चंद्रिका भाभी आणि सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आपण सर्वांनी माझे विचार ऐकून घेतले त्याबद्दल सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. या संस्थेच्या पाठीशी आपण व्यक्तिशः, कुटुंब म्हणून, समाज म्हणून सगळेजण उभे राहूया असं एक आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर जी. आपने कहा कि भाषण की ज़रूरत नहीं है, लेकिन आपके इतने प्रेरणादायी विचार से हम वंचित हो जाते थे. बहुत आपने जो बात कही कौशल्य की, तो मैंने भी कहीं पढ़ा था कि कौशल्य है तो कौतुक आहेच आणि कौतुक असलं की आत्मनिर्भरता पण येते. खूप खूप धन्यवाद. डिजिटल मीडिया, प्रिंट मीडिया, वृत्तवाहिनी यांनी कार्यक्रमाची माहिती सर्वतोपरी पोहोचवली त्याबद्दल त्या सर्व पत्रकारांचे आभार. पुणे, मुंबई, परभणी, सांगली अशा पूर्ण महाराष्ट्रातून विविध भागातून आलेल्या सर्वांचे आभार. आज उपस्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व अधिकारी व स्वयंसेवक यांनी उपस्थित
दिल्याबद्दल त्या सर्वांचे आभार. तसेच सोलापुरातील सर्व ज्ञात अज्ञात सर्वांनी